श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर सकाळ सकाळी उठल्यानंतर सगळ्यात अगोदर जर काम कोणतं असतं तर ते असतं मोबाईल हातामध्ये घेणे, आपले चॅनल जे आहे ते चेक करणे, किती व्ह्यूज आलेत, काय आले, सगळं काही डिटेल चेक करणे। माझे 2-3 चॅनल आहेत, ते मी सगळे चेक केले। सगळे चॅनल आपले जे आहे ते सेफ होते, काही प्रॉब्लेम नव्हता। त्याच्यानंतर जी पण कामं होती ती आवरली। परत 1 तासानंतर मोबाईल हातामध्ये घेतला, 7 वाजता कदाचित, आणि 7 वाजता सुद्धा मी पाहिलं आणि त्याच्यानंतर सुद्धा चॅनल सगळे व्यवस्थित होते, सगळं काही व्यवस्थित चाललं होतं। त्याच्यानंतर परत कदाचित 8:25 किंवा 8:20ला किंवा 8:25 ते 8:30च्या दरम्यान मी मोबाईल हातात घेतला आणि तेव्हा मला समोर दिसलं की चॅनल रिमूव्ह झालेलं आहे। हे जे आपलं चॅनल नवीन काढलेलं आहे ते चॅनल रिमूव्ह झालेलं आहे, चॅनल गेलेलं आहे हे समोर लक्षात आलं। एक मेसेज पॉपअप केला आणि तो मेसेज होता की चॅनल जो आहे तो आपला गेलेला आहे, रिमूव्ह केलेला आहे यूट्यूबतर्फे। आणि त्याच्यानंतर मी मग शॉकच झाले की असं काहीच नाही, माझ्या व्हिडिओमध्ये कोणताही चुकीचा कंटेंट नाही आहे, तरीसुद्धा चॅनल गेलं कसं काय। थोडीशी घाबरले, टेन्शनमध्ये आले आणि त्याच्यानंतर चेक केलं सगळं काही। 2च व्हिडिओ होते चॅनलवरती, काहीच नव्हतं आणि त्यामध्ये सुद्धा मी बोललेलीच होते, कुठल्याही प्रकारचं म्युझिक नव्हतं जे की कॉपीराईट वगैरे। आणि 2च व्हिडिओ असं म्हणजे कॉपीराईटनं चॅनल जातं, 3 कॉपीराईट जर आले तर चॅनल जातं, हे पण माहीत आहे, बाकीच्या गोष्टी पण माहीत आहेत। पण असं काहीच नसताना चॅनल गेलं कसं काय आणि काही चुकीचं तरी काहीच नव्हतं त्यामध्ये। तर थोडंसं मग मी टेन्शनमध्ये आले, थोडंसं शांत अगोदर झाले। मेल पाहिला, मेलसुद्धा होता यूट्यूबतर्फे आलेला की चॅनल तुमचं गेलेलं आहे म्हणून। मग लगेच म्हणजे गेल्या वर्षी मी बँगलोरला गेले होते, यूट्यूबचं जे इव्हेंट होतं त्यासाठी मी गेले होते आणि तेव्हा बऱ्याच व्यक्तींशी ओळख झाली होती आणि बरेच यूट्यूबर जे होते ते टेक संदर्भातले सुद्धा होते, ज्या की अशा गोष्टी ज्या आहेत त्या हँडल करतात। आणि तेव्हा 4-5 जणांचे नंबर जे आहे ते असावे म्हणून आम्ही एक सिक्युरिटीसाठी आपल्याजवळ ठेवलेले होते, कधी काही प्रॉब्लेम आला वगैरे तर म्हणून। आणि बऱ्याचदा त्यांनीसुद्धा आपले प्रोडक्ट जे आहेत ते घेतलेले आहेत, ऑर्डर केलेले आहेत। एक देव भैया म्हणून आहे आणि तो आहे UPचा, आणि त्यांनीसुद्धा आपले प्रोडक्ट 2-3 वेळा ऑर्डर केलेले आहे त्याच्या आईसाठी। तर त्यांना लगेच कॉल केला आणि असं भैया म्हणून सांगितलं, झोपीत होता तो। बोलला ठीक आहे, टेन्शन घेऊ नका, हिंदीमध्ये, तर टेन्शन घेऊ नका, मी चेक करतो। आणि मग मी म्हटलं दुसरं कोणाला सांगायची गरज आहे का, काही गरज नाही आहे, मी चेक करतो बोलला। आणि साधारणतः 1.5 ते 2 तास गेले असतील आणि त्याच्यानंतर आपलं चॅनल जे आहे ते म्हणजे मी अर्ध्या तासाला त्याला फोन करत होते देव भैयाला की काय झालं भैया, काय झालं। तो म्हणत होता रिलॅक्स राहा, माझं बोलणं चालू आहे यूट्यूब टीमशी, म्हणजे म्हणजे मेसेज करतोय मी आणि सगळं काही बोलणं चालू आहे। सगळं काही मी डिटेल दिलं होतं चॅनल संदर्भात, ज्या पण गोष्टी होत्या महत्त्वाच्या त्या सगळ्या काही दिल्या होत्या आणि व्हॉट्सॲपला पण मी सगळं काही मेसेज वगैरे करत होते, चालू होतं। आणि 2 तास असे इतके टेन्शनमध्ये गेले, कारण काय माहिती आहे का, यूट्यूबवरती एक असं हे आहे, एखादं चॅनल चाललं तर खूप छान चालतं आणि एखादं चॅनल नाही चाललं तर तुम्ही कितीही भारी त्यामध्ये कंटेंट घाला, ते चॅनल चालतच नाही। आणि हे जे आपलं चॅनल आहे 2च व्हिडिओ टाकले होते आणि 2च व्हिडिओमध्ये एका व्हिडिओने 250 क्रॉस केलं होतं आणि त्यामुळं वाटलं, एक आशा होती की चॅनल आपलं चालू शकतं। कारण की बघा, सुरुवातीला नवीन जेव्हा चॅनल असतं ना तेव्हा एक 20-25 म्हणजे जर आता एक सामान्य व्यक्ती जेव्हा नवीन चॅनल ओपन करते तेव्हा 20, 25, 50, 100 व्ह्यूज जरी आले ना तरीसुद्धा खूप मोठी गोष्ट असते। जेव्हा मी 2017ला पहिलं चॅनल ओपन केलं होतं ना, तर माझ्या चॅनलवरती साधारणतः 2 आठवडे एकही व्ह्यू नव्हता आणि यूट्यूबचा रूल असतो की स्वतःचा व्हिडिओ स्वतः कधीच पाहायचा नाही। तर त्यामुळं थोडीशी मनामध्ये म्हणजे मी बरेच चॅनल ओपन केले, पण असा अनुभव मला खूप कमी आला होता की पटके झट इतके व्ह्यू आले होते। तर त्यामुळं आनंद, मनातून तर आनंद होताच होता, पण जेव्हा चॅनल गेलं म्हणून सकाळी मला लक्षात आलं तेव्हा थोडंसं टेन्शनमध्ये आले। तरी मनाला समजावत होते की चला दुसरं चॅनल आपण ओपन करू, पण ते जे व्ह्यू आले होते ते खूप इम्पॉर्टंट होते माझ्यासाठी आणि त्यामुळं थोडंसं टेन्शन तर होतच होतं। 2 तास चाललं सगळं काही आणि 2 तासानंतर झालं काय की आपलं चॅनल जे आहे ते रिटर्न आलं म्हणून मेल आला आणि त्यानंतर देवभैयाचा मेसेजसुद्धा आला, देवभैयाचा कॉल पण आला आणि तो बोलला की चॅनल आले का चेक करा। आणि त्याने पण चेक केलं होतं, त्याच्या मोबाईलमध्ये पण दिसत होतं आणि खूप बरं वाटलं। सगळं झालं व्यवस्थित, सगळं 2 तासामध्ये पटकी झट सगळं काही केलं, त्यामुळे झालं सगळं काही व्यवस्थित। पण बघा,
मी विचारलं की का गेलं होतं, तर देवभैयाने सांगितलं की रिपोर्ट केला होता कोणीतरी. बघा आता एवढ्या छोट्याशा चॅनलला 2च व्हिडिओ रिपोर्ट करायची काय गरज असेल, तर तुम्ही समजून जा की किती जळकी लोक असतात. आता मोठं चॅनल आहे त्याच्यावरती हे साधा माझं म्हणजे जे पण आपलं व्हिडिओ आहे त्या पद्धतीचे असतात, पण आता या चॅनलवरती रिपोर्ट करायची गरज काय, तर तुम्ही समजून घ्या की या चॅनलवरती माझा कंटेंट जो आहे तो पॉवरफुल असणार आहे. हे बऱ्याच जवळच्या लोकांना माहीत आहे आणि त्यामुळं प्रॉब्लेम काय होतोय की रिपोर्ट करण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चाललेल्या आहेत. तर देवाच्या कृपेने, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने चॅनल आपलं रिटर्न आलेलं आहे. आई अंबाबाईच्या कृपेने सगळं काही आता व्यवस्थित आहे. आता बघा, आता जरी त्यांनी रिपोर्ट केला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण असेल कोणी, मला तर शंका आहे थोडीफार, पण इथंपर्यंत जायची काहीच गरज नाही आहे. जरी हे चॅनल गेलं असतं तरी मी दुसरं चॅनल ओपन केलंच असतं. पण असे कारनामे जे आहेत ना ते सोडून द्या, कारण की अशा काड्या करण्याने काहीच होणार नाही आहे. मला जे करायचं आहे ते मी करणारच आहे. विसरून जावं आता सगळं काही जे पण करताय ते. अगोदरचे जे पण काड्या करायचं, त्यानंतर मी जाऊ दे आपलेच आहेत म्हणून मी शांत राहायची, हे सगळं काही सोडून द्या आणि तुम्ही तुमचं घर पहा, आम्ही आमचं घर पाहतोय, एवढं सांगू शकते. जास्त मध्ये मध्ये करायचा प्रयत्न करू नका. रिपोर्ट करायची गरज काहीच नसताना तुम्ही रिपोर्ट करताय आणि चॅनल चक्क म्हणजे एकाने दोघांनी रिपोर्ट केला तर नाही जाणार, त्यांनी दुसऱ्यांना सुद्धा सांगितलेलं असणार आहे. साधारणतः 10-12 जणांनी तर रिपोर्ट केलेला असणार आहे, तेव्हाच कुठे चॅनल आपलं गेलेलं आहे. तर समजून गेले मी की कोणी केलं असेल, काय केलं असेल, तुमच्या मनामध्ये काय भीती आहे, कोणत्या भीतीपोटी तुम्ही हे करताय, हे सगळं काही माहीत आहे. पण तरीसुद्धा आम्हाला जगू द्या, तुम्ही सुद्धा तुमचं आयुष्य जगा आणि आम्हाला आमचं आयुष्य जगू द्या. अशा काड्या करणं बंद करा, एवढं सांगू शकते.